कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे सेवानिवृत्त जवानांचा स्वागत व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे आपल्या मातृभूमीची सेवा करून सेवानिवृत्त होऊन आपल्या मायदेशी परतणारे डोंगरखर्डा येथील वीर जवान श्री राजेंद्र नारायण गेडाम व वीर जवान प्रशांत मुंगले यांच्या आगमनानिमित्त त्यांचे स्वागत व सत्कार सोहळ्याचे समस्त गावकरी डोंगरखर्डा यांच्या वतीने करण्यात आले। आपण सुरक्षित राहावं याकरिता आपल्या देशाचे जवान ऊन वारा थंडी व पाऊस कशाचीही तमा न बाळगता सीमेवर अहोरात्र पहारा देत असतात आणि त्यांच्याच या बलिदानापायी आज आपण सुरक्षित आहोत हे कदापि विसरून चालणार नाही। सीमेवर आपले वीर सैनिक आपले घरदार आपला परिवार सोडून आपल्या देशवासियांच्या रक्षणासाठी ते आपले जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पडत असतात आणि ते आपले सर्वोच्च बलिदान सुद्धा करतात। आपल्या देशात सैनिकांप्रती नागरिकांमध्ये आदर सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। श्री राजेंद्र गेडाम हे सन 2002 मध्ये आर्टिलरी रेजिमेंट मधून त्यांनी आपली 24 वर्ष सेवा देऊन आज ते नायब सुभेदार या पदावरून निवृत्त झालेले आहेत। तर दुसरे जवान श्री प्रशांत मुंगले हे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत। डोंगरखर्डा येथील बस स्टँड परिसरात जवानांचे आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। गावातील बरेच नागरिकांनी बस स्टँडवर त्यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे प्रथमतः स्वागत करण्यात आले। वाहनामध्ये बसून ढोल सनई वाजवत त्यांची गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली। गावामध्ये ठिकठिकाणी गावातील नागरिकांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून जवानांचे स्वागत केले, तर काही नागरिकांनी त्यांची ओवाळणी करून त्यांची आरती सुद्धा करण्यात आली। यावेळी जवानांचे मन सुद्धा गहिवरून आले होते। आदर्श महाविद्यालयामध्ये सदर जवानांचा पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सदर जवानांना शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। जवानांच्या घरी पोहोचताच जवानांनी आपल्या आई वडिलांना सलामी दिली। हे क्षण त्यांच्या आई वडिलांसाठी अविस्मरणीय क्षण पाहून कायम आठवणीत राहतील। डोंगरखर्डा येथील जवान श्री जाकीर शेख गफ्फार, श्री संजय राठोड यांनी भारतीय सेनेत आपली सेवा दिलेली आहे, तर श्री निश्वल कन्नाड व कुमारी सारिका केराम हे भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये अजूनही आपली सेवा देत आहेत। ही माहिती कळंब येथून RN न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली।